एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, कोणच राजा इथे गाजले, पुण्यभूमीवर, दोन राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. आदित्य रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलितांनी दलितांचा नेता महाडी घोषित केला, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलितांनी दलितांचा नेता महाडी घोषित केला, असे नरवीर दोन शोभले, असे नरवीर दोन शोभले दोन्ही वीर बहादर, असे नरवीर दोन शोभले दोन्ही वीर बहादर, एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक चवदार तळ्यावर. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती, शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती, निनादले दोघांच्या नावे, हो निनादले दोघांच्या नाव कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नाव कोकणातले डोंगर, एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. शिवरायांनी रयतेचा तो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला, शिवरायांनी रयतेचा तो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला, प्रताप सिंग परंपरेला, प्रताप सिंग परंपरेला कोणी मारती ठोकर, प्रताप सिंग परंपरेला कोणी मारती ठोकर,
एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चमदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चमदार तळ्यावर दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर 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 गडावर रायगडावर एक त्या रायगडावर 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 एक चमदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चमदार तळ्यावर एक त्या रायगडावर हरेश मोडवे साहेबांना विनंती करतोय आणि जंगम साहेबांना की तुम्ही या महामानवांना वंदन करण्यासाठी जरा वरती यायचं आहे. माजी सरपंच निकिताताई भालेराव यांच्यातर्फे आताच्या गाण्यासाठी आलेलं पारितोषिक आम्ही त्यांचे आभारी आहोत. हरेश भाऊ जरा स्टेजवरती आलात तर जास्त या 1000चं बक्षीस त्यांच्या बक्षिसाचा उल्लेख करा दादा. हा या गाण्यासाठी भालेराव ताईंनी इथे 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. आम्ही त्यांचे सुद्धा आभारी आहोत. जास्त गर्दी करू नका मोजकेच लोक नाही. हरेश भाऊ या तुम्ही या ड्रमचा माईक अरे हा साऊंड हा कट होतोय माईक कट होतोय. बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हरेश भाऊ थोडे जरा पुढे या फक्त या साईडला या ना. तर एकच फक्त गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायला मला आवडेल. तुम्ही एक उत्कृष्ट तुमच्यामध्ये कार्यकर्ता दडला हे मगाशी आम्ही थोरवे साहेबांकडून ऐकलं. या कार्यक्रमाबद्दल तुमचं वैयक्तिक मत काही वेगळं झालंय तर तुमचं वैयक्तिक मत मात्र आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. खूप छान असं नियोजन केलं कार्यक्रम केलं आणि या कार्यक्रमाचे तुम्ही खरंच अतिशय सुरेख असं जे कायापलट केली आमचा उत्साह वाढवला. अक्षरशः खरं सांगतो एवढा थकवा आलता मगाशी कार्यक्रमाला पण ह्या ज्या 2 गीतं आणि 2 महापुरुषांना पाहून एवढा प्रतिसाद वाटला मी सांगू शकत नाही. आणि खरंच मला आता जो मानसिक तणाव होता तो निघून गेला. जय भीम जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. हां नाही तुम्हाला सांगितलं हो हो म्हणजे जोरदार टाळ्या पाहिजेत. क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे. हे फक्त एखादा सच्चा कार्यकर्त्याकडूनच अशी कृती होऊ शकते. आज जे प्रेम आमच्या या कार्यक्रमातल्या प्रत्येक गाण्यासाठी आपल्याकडून लाभलेलं आहे त्यासाठी आम्ही नक्कीच आपल्या सगळ्यांचं ऋणी आहोत. आणि यानंतरचा कार्यक्रम हा याहीपेक्षा जास्त कसा वरचढ ठरेल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. मात्र तुमच्याकडून फक्त टाळ्यांची कंजूसी का होते हे मला कळत नाही आहे. असं वाक्य म्हटल्यानंतर सगळे टाळ्या वाजवतात ते का वाजवतात ते पण मला कळलेलं नाही आहे. पण टाळ्या या मनापासून यायला पाहिजेत. आज आपण संयुक्त जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणा तथागतांची जयंती साजरी करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. हा आनंद तुमच्या या डान्समधून जसा तुम्ही सगळ्यांनी जाणून दिलात तसाच तो आनंद तुमच्या टाळ्यांमधून जर प्रत्येक कलावंताला कळला तर कलावंताचं पुढलं अजून 2 तास छानपैकी आयुष्य चांगलं राहणार आहे. आणखीन त्यांना टॉनिक मिळणार आहे. आता हरिदादाने सांगितलं की मला एनर्जी नव्याने आली. तुमच्या टाळ्या वाजवा आम्हाला जास्त एनर्जी नक्कीच येणार आहे एवढा आम्ही शब्द देतोय. धन्यवाद सर. क्या बात आहे. जरा सगळ्या कलावंतांसाठी जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराज म्हणा या 2 गोष्टी किंवा या 2 व्यक्ती आपल्यासाठी व्यक्ती नाही आहेत. हे 2 विचार आहेत.
एक त्या रायगडावर हे गाणं ऐकल्यानंतर आणखीन एक वेगळी गोष्ट मला नक्की सांगावीशी वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड जिल्हा रायगड किल्ला होती आणि ज्या महाडच्या 14 तळ्यावरती बाबासाहेबांनी सर्वप्रथम पाणी प्राशन करून त्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता ते ठिकाण सुद्धा आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मग काल परवापर्यंतचे इतिहासकार, काल परवापर्यंतचे गायक, काल परवापर्यंतचे संगीतकार हे फक्त डॉक्टर बाबासाहेब पुरंदरेने लिहिलेली गाणी आळवीत होते. मात्र या गाण्याला खऱ्या अर्थानं आपल्या रायगड जिल्ह्यातल्या कलावंतांनी, आपल्या रायगड जिल्ह्यातल्या गीतकारांनी, संगीतकारांनी जन्म दिलाय. त्या सगळ्या कलावंतांसाठी जरा न चुकता जोरदार टाळ्या पाहिजे. धन्यवाद. नार मोठे गुलजार आहे, गोरी गुमटी भरदार आहे. नार मोठे गुलजार आहे, गोरी गुमटी भरदार आहे. अंगात ज्वानीचा हुंकार आहे, ज्वानीत मदनाचा झंकार आहे. कटीत सीमाला फितूर आहे, कटीत सीमाला फितूर आहे. बोलणं कडक पण चतुर आहे. चालण्यात मोराची ऐट आहे, नेसणं मात्र एकदम टाईट आहे. हसणं कसलं, हात द्राक्षाचा घोस आहे. मंडळी, हसणं कसलं, हात द्राक्षाचा घोस आहे किंवा जवानीला आलेला जोश आहे. हसणं नव्हे हे तर मघईचं पान आहे. हसणं नव्हे हे तर मघईचं पान आहे किंवा तारुण्यानं घेतलेली तान आहे. शरीराची अशीच नाजूक तान घेत या रंगमंचाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या, अस्सल मराठमोळ्या मातेमध्ये सजलेली कलाकृती या रंगमंचावरती जिवंत करण्यासाठी येतात महाराष्ट्रातल्या अग्रगण्य नृत्यांगना मेघा महेंद्रकर.